तुम्ही प्लॉट घ्यायचा विचार करताय, मग ही माहिती तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे फेक प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याच्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान होत आहे. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फेक प्लॉटिंग प्रोजेक्ट कसे ओळखायचे. काही प्रोजेक्ट बाहेरून दिसताना अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतात, सुंदर ब्रोशर, स्वस्त प्राइस आणि खूप मोठे मोठे प्रॉमिसेस, पण प्रत्यक्षात या प्रोजेक्ट्स मागे लीगल इश्यूज असू शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर डॉक्युमेंट चेक करायचे. 7/12 टायटल क्लिअर आहे का आणि NA ची परमिशन दिलेली आहे का. जर जमीन अजूनही ॲग्रिकल्चरल असेल आणि ती प्लॉटिंग करून रेसिडेन्शियल यूज साठी विकली जात असेल तर हा तुमच्यासाठी खूप मोठा रेड फ्लॅग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर साईट व्हिजिट करायची आहे. कोणत्याही ब्रोशर किंवा फोटोज वरती अजिबात विश्वास ठेवू नका. तिथे प्रत्यक्षात जा आणि काही गोष्टी तपासा, जसं रोडचा ॲक्सेस आहे का, NA ची परमिशन त्यांना दिलेली आहे का आणि आजूबाजूला नेमकं काय डेव्हलपमेंट चालू आहे ते सुद्धा बघा, कारण काही प्रोजेक्ट फक्त कागदापुरतेच असतात. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर लोकल इन्क्वायरी. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही ज्या गावामध्ये प्रॉपर्टी घेताय त्या गावात राहणाऱ्या लोकल लोकांशी संपर्क साधा. त्यांना विचारा की या प्रॉपर्टीवरती कुठली लीगल केस चालू आहे का, किंवा फॅमिलीमध्ये कोणता डिस्प्यूट चालू आहे का, किंवा त्या व्यतिरिक्त कोणता प्रॉब्लेम आहे का. कारण कधी कधी ही लोकल लोक तुम्हाला जी माहिती देऊ शकतात ती कदाचित तुम्हाला कागदपत्रावर सुद्धा दिसत नाही. म्हणून प्रॉपर्टी खरेदी करताना कधीही सुंदर ब्रोशर्स बघू नका, तर साईट व्हिजिट करा, डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि लोकल इन्क्वायरी सुद्धा करा. नाहीतर फेक प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये तुमचं सुद्धा लाखोंचं नुकसान होऊ शकतं. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.